बातमीत्र सविस्तर पाहूया आणि एक धक्कादायक बातमी रत्नागिरीतल्या गुहागरमधून समोर येते. सासऱ्याची हैवानी वृत्ती समोर आलेली आहे. सासऱ्याकडून 21 वर्ष सुनेसोबत अश्लील वर्तन करण्यात आलंय. नात्याला काळीमा फासणारी ही घटना रत्नागिरीतल्या गुहागरमध्ये उघड झाली आहे. रत्नागिरीतील गुहागरमधील हा प्रकार आहे आणि सासरा विजय सकपाळ विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. पुण्यातील हगवणे प्रकरण समोर असतानाच रत्नागिरीतील गुहागरमधील देवघर येथील सासऱ्याला हैवानी वृत्ती सुचलेली आहे आणि नात्याला काळीमा फासणारी ही घटना समोर आलेली आहे. सासऱ्यानं सुनेवरती अतिप्रसंग केल्याच्या आरोपावरून गुहागर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि या प्रसंगी पोलिसांनी सासऱ्याला अटक केली आहे. सासऱ्याकडून केवळ 21 वर्ष सुनेचा विनयभंग करण्यात आला आणि गेले वर्षभर सासऱ्याकडून होणाऱ्या विनयभंगाला कंटाळून 21 वर्ष सुनेनं सासऱ्यासह त्यांना पाठीशी घालणाऱ्या सासू आणि नणंद हिच्या विरोधात गुहागर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केल्यानं गुहागर तालुक्यातील देवघर झोंबडी परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात. रवींद्र कोकाटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. रवींद्र, पुण्यामधलं वैष्णवी हगवणे प्रकरण असतानाच गुहागरमध्ये संतापजनक हा प्रकार समोर आलेला आहे. पोलिसांनी काय कारवाई केलेली आहे आणि एकंदरीतच हे प्रकरण काय आहे? तेजस, जर आपण बघितलं तर पुण्यातील वैष्णवी प्रकरणानंतर आणखी एक प्रकरण धक्कादायक समोर आलेलं आहे. गुहागर देवधर मधील देवधर येथे सासऱ्याचे लैंगिक छळ केल्या प्रकरणी सुनेनी काल तक्रार दाखल केलेली आहे आणि 3 दिवस झालेले आहेत. आरोपी आहे तो मोकाट आहे, अजून तो अटक झालेला नाहीये. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केलेला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या ऍडव्होकेट सायली दळवी यांनी काल पोलीस ठाण्यात धडक दिलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आरोपीला अटक करा आणि त्याला शिक्षा करावी, असं सुद्धा पोलिसांच्याकडे मागणी केलेली आहे. तेजस, अगदी धन्यवाद रवींद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले सविस्तर अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ.